माजी आमदार झिशान सिद्दीकींचा जबाब या प्रकरणामध्ये आता चर्चेत आलाय। झिशान सिद्दीकींनी 2 नेते आणि 7 विकासकांची नावं आपल्या जबाबात घेतल्याची माहिती आहे। ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्प बाधितांची बैठक शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी घेतलेली। या बैठकीला विकासक पृथ्वी चव्हाणलाही परब यांनी आणलेलं होतं। बैठकीनंतर बिल्डर चव्हाणने बाबा सिद्दीकींना धमकावल्याचा उल्लेख जबाबात करण्यात आलाय। तर मुंद्रा बिल्डरने झोपडपट्टीधारकांना संपर्क साधताना आपल्या वडिलांबाबत अपशब्द वापरले, ज्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे असा या जबाबात उल्लेख आहे। भाजप नेते मोहित कंबोज यांच्याशी बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या दिवशी संध्याकाळी व्हॉट्सअपवरून चर्चा झाली होती, असं झिशान सिद्दीकी यांचं म्हणणं आहे। तर झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये नेमकं काय आहे, कोणकोणते मुद्दे आहेत, त्यांनी काय म्हटलंय बघूया। झिशान सिद्दीकींच्या जबाबात काय आहे ते पाहूया। वांद्रे पूर्व मधल्या संत ज्ञानेश्वर नगर विकास प्रकल्पात लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी आवाज उठवत होतो। प्रकल्पाचा सर्वे होण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी तिथल्या लोकांची सभा बोलावली। तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर मी आणेन त्या बिल्डरला मान्यता द्या, असं परब यांनी लोकांना सांगितलं। त्यानंतर पृथ्वी चव्हाण नावाच्या बिल्डरने माझ्याशी संपर्क साधला। इथे राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येतील असा विश्वास पृथ्वी चव्हाणांनी दिला। जनरल बॉडी ठरावाच्या बैठकीत माझ्यासह पृथ्वी चव्हाण, त्याचा पार्टनर नबील पटेल आणि अनिल परब उपस्थित होते। पण करार वाचताना मात्र रहिवाशांना मुंबईत कुठेही घर दिलं जाऊ शकतं असं नमूद असल्याचं लक्षात आलं। कुणाच्याही दबावाखाली येऊ नका असं मी लोकांना सांगितलं। माझ्या विरोधात खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात बिल्डर पृथ्वी चव्हाणने माझ्या वडिलांशी बातचीत केली। पृथ्वी चव्हाण यांनी असभ्य भाषेचा वापर करत तुमचं काय, मला जे वाटेल ते मी करेन असं म्हटलं। माझे वडील नियमित डायरी लिहायचे। हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहिलं। हत्येच्या दिवशी वडिलांच्या फोनमध्ये मोहित कंबोज यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क झाल्याचं दिसतं। मोहित कंबोजना मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं। मुंद्रा बिल्डरने लोकांशी बोलताना माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। वर नमूद केलेल्या सर्व प्रकरणांच्या संबंधाबाबत सविस्तर तपास करण्यात यावा। तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान यांचा जो जबाब समोर आलेला आहे, त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटते। कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। हे 11 बिल्डर कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी करावी। माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय आज पेपरमध्ये वाचलं त्याच्यात अडाणीचं पण नाव आहे, त्यांना देखील बोलवावं। बाबूलाल वर्मांचं नाव आहे, मुंद्रांचं नाव आहे, शिवालिक वेंचरचं नाव आहे, पृथ्वी चव्हाणचं नाव आहे। माझं मत असं आहे की या सगळ्यांना बोलवावं, तपासून घ्यावं, पोलिसांनी पूर्णपणे त्यांची कारवाई करावी। बिल्डर कोण होता, तो राजकीय नेता कोण होता, त्या राजकीय नेत्याने कशासाठी फोन केला होता, तो बिल्डर कशासाठी येणार होता, याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे। तर अशा पद्धतीनं आरोपपत्रामध्ये उल्लेख असेल, असं स्टेटमेंट असेल झिशान सिद्दीकी यांचं, त्या स्टेटमेंटच्या आधारे सुद्धा राज्य सरकारने तपास केला पाहिजे। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि इधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।